प्रेक्षकांनो, आज भोसले साहेब गेले डेटवर आणि हा रिव्ह्यू मी कसा सोडणार. तर अतिशय छान दाखवलं आहे. भोसले आणि मोहिनी फायनली भेटलेत. आता मोहिनी आणि भोसले छान एकमेकांशी बऱ्याच गोष्टी शेअर करत आहेत. आता मोहिनी सहज म्हणते की तुला माहिती आहे ना आपण इथे का भेटलो आहे. त्यावर भोसले म्हणतो हो म्हणजे तसं तर आहे. आता बोलता बोलता सहज तो तू म्हणून जातो. त्यावर मोहिनी म्हणते बरं झालं तू मला तू म्हटलास, नाही तर आपण हे किती दिवस आहोजाहो घालायचं एकमेकांना. भोसले म्हणतो हो खरं आहे मोहिनी, अगं मोहिनी म्हणायला छान वाटेल नाही. आणि मोहिनी खूप गोड स्माईल देते भोसलेला. तर आता या साटम साहेबांनी त्या पुलकितच्या कानाखाली मारली आहे. जो आर्यनचा मित्र आहे तो म्हणतोय सर त्याला तुम्ही जेव्हा मला फोन केला होता तेव्हा तो बाजूलाच होता. तो मला म्हणत होता की माझ्या बाबांना त्रास होऊ दे, तू त्यांना सांगू नकोस. त्यावर साटम साहेबांनी आता डोक्याला हात मारलाय आणि त्याने CCTV फुटेज दिलाय. त्या बंगलोवर सापडला तो फुटेज आणि आर्यनचं अपहरण झालंय असं दिसतंय. तर आता भोसले मोहिनीला म्हणतोय तुझ्याबद्दल काहीतरी सांग. त्यावर मोहिनी म्हणते माझ्याबद्दल काय सांगू, माझी दीदी आहे. खरं तर मला एक छान भाची आहे, तिचं नाव रिद्धी आणि ती न कसलं तरी कोरियन म्युझिक ऐकत असते. मला तर कळत नाही पण आपले म्युझिक किती छान आहे. त्यावर भोसले म्हणतो हो ना, उदाहरणार्थ आता दोघेही जण म्हणतात लग जा गले आणि दोघे हसायला लागतात. अरे वा. भोसले म्हणतो खरं तर लग जा गले हे गाणं नॅशनल सॉन्ग असायला हवं. मोहिनी म्हणते काहीतरीच काय. भोसले म्हणतो मी खूप बोर करतोय का तुला. त्यावर मोहिनी म्हणते अरे असं नाही आहे. भोसले म्हणतो नाही नाही आपण दोघं जण असंच एकमेकांना बोर करायला भेटूयात. त्यातलं हे एक पहिलं बोर. आता ह्यांच्या गप्पा कुठल्या कुठे चालल्या आहेत. पण आता मोहिनी सहज विचारते त्याला की तू कितवीच्या मुलांना शिकवतोस, नाही म्हणजे तू शिक्षक आहेस ना. आता भोसले गप्प बसलाय. पण इकडे साटम साहेबांनी ते CCTV फुटेज बघितलंय. त्यामध्ये एक हुडी घातलेला आणि तोंडाला बांधलेला असा एक माणूस दिसतोय आणि त्या माणसाने तिथे एंट्री केल्या तो कॅमेरा फोडला आहे हे त्यांना फुटेजमध्ये दिसलंय. साटम साहेबांना खूप टेन्शन आलं आहे. आता भोसले म्हणतो काय आहे ना मी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शिकवतो, म्हणजे नाठाळ मुलांना सरळ करतो थोडक्यात. आता मोहिनी म्हणते बरं आहे की आमची रिद्धी काही कमी नाही आहे. माझ्या दिदीला तर एवढं टेन्शन आलं आहे ना तिच्या शिक्षणाचं. अरे मी खरंच तुला खूप बोर करते का, म्हणजे मी तुला जरा जास्तीच पर्सनल बोलते ना. भोसले म्हणतो हरकत नाही आहे, मला आवडलं ते. खरं सांगायचं तर रिद्धी, आमची रिद्धी म्हणल्यावर भोसलेच्या चेहऱ्यावर जरा टेन्शन दिसलं. कारण त्याला असं वाटलं हिचा डिवोर्स झाला म्हणजे एखादी पोरगी बिरगी आहे की काय. म्हणजे मला हे जाणवलं म्हणून मी तुम्हाला सांगते. पण जेव्हा ही म्हणते की माझ्या दीदीची मुलगी आहे तेव्हा जरा हुश्य फील करतोय भोसले. भोसलेला साटम साहेब आता फोन करताय तेव्हा ह्या मोहिनीने बघितलंय साटम साहेबांचं नाव. त्यावरती विचारते की साटम साहेब तुला का फोन करताय. नाही सॉरी मी नाव बघितलं. त्यावरती भोसले म्हणतो अगं काय आहे ना त्यांचा मुलगा आर्यन, त्याला मी शिकवतो आणि तो पण खूप असा नाठाळ आहे आणि ते स्वतःच्या मुलाची प्रोग्रेस विचारायला फोन करत असतात अधूनमधून. मोहिनी म्हणते घे ना मग कॉल. त्यावर भोसले म्हणतो नको नको आता हा वेळ मी अगदी पर्सनल राखून ठेवला आहे, म्हणजे मी पर्सनल वेळ पर्सनलच ठेवणार, नाहीतर पुन्हा तुझा गैरसमज व्हायचा. तर आता साटम साहेब फोन करताय भोसलेला पण फोन काही उचलत नाही आहे भोसले. त्यामुळे ते खूप पॅनिक झालेत. आता त्यांचा PA म्हणतो तुम्ही त्या भोसलेला कशाला सांगताय, आपण शेरेकरला नाही तर कमिशनरला सांगूयात ना. त्यावर साटम साहेब चिडतात आणि म्हणतात तुम्हाला काही कळतंय का. अहो कालच मी गृहमंत्र्यावर नाही ते आरोप केले आणि आर्यनबद्दल त्यांना कळालं तर त्यांना आयतं खोलीत मिळेल. नाही मला ही रिस्क घ्यायची नाही आहे. तुम्हाला कळत कसं नाही आहे. भोसले हाच माझ्या विश्वासातला माणूस मला सध्या दिसतोय. तुम्ही लहान मुलांसारखं करू नका हो. आधी फोन करा त्या भोसलेला. नसेल तो फोन उचलत तर घरचा पत्ता शोधा त्याचा. आत्ता त्याला गाठणं खूप महत्त्वाचं आहे. असो तर आता भोसलेची इथे पोलीस चौकी दाखवली आहे आणि ते कॉन्स्टेबल दाखवले जे फायदा ॲप खेळतात. सॉरी मी त्यांचं नाव विसरले. ते आता जमदाडीला म्हणत असतात की साहेबांना सांगा ना तो ॲप बंद करू नका. आता मी मोठी लेवल पार करतोय हो, 25,000चा टप्पा आहे. आता जमदाडे म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा, मला सांगू नका. तेवढ्यात या कॉन्स्टेबलचे मेहुणे तिथे आले. ते पालघरच्या पोलीस चौकीमध्ये कामाला आहेत. आता तो त्यांच्याशी म्हणजे ते दुसरे कॉन्स्टेबल म्हणतात की काय रे जाधव कसं आहे काय. आणि आता जमदाडेकडनं परमिशन मागतात की एक 10 मिनटं चहा प्यायला बाहेर जाऊ का. जमदाडे म्हणते 10 मिनटाच्या वर वेळ लावू नका. तर आता हे दोघं जण बाहेर जाऊन गप्पा मारताय. आता मोहिनी निघाली आहे. भोसले म्हणतोय खूप छान वाटलं हं तुला भेटून, आपण असंच भेटूयात. मोहिनी म्हणते मी निघते आता, कॅब करते. त्यावर भोसले म्हणतो अगं आई कॅबचा काही भरोसा नाही आहे, तू अशी एकटी जाऊ नको, मी सोडतो तुला. पण आता तेवढ्यात तिथून एक हवालदार जात असतात आणि ते भोसलेला सल्यूट मारतात आणि मोहिनी त्याच्याकडे बघायला लागते अगदी कॉन्स्टंट. भोसले म्हणतो ते काय आहे ना असं मी मिशा वगैरे ठेवतो ना तर लोकांना
त्यांना वाटतं मी पोलीस आहे म्हणून. मोहिनी आता हसते, म्हणजे इथे जरा सस्पेन्स क्रिएट केलं आहे त्यांनी. मोहिनी म्हणते खोटं बोलू नकोस, तू खरं कोण आहेस सांग. भोसले म्हणतो अगं खरंच तसं नाही आहे, काय आहे ना मी मिशा ठेवतो ना. त्यावर मोहिनी म्हणते मग काढून टाक की छान दिसशील. त्यावर भोसले म्हणतो नाही नाही, मी मिशा काढल्या तर ते असं दिसेल ना. त्यावर मोहिनी हसते आणि म्हणते काय कसं कसं, पुन्हा एक्सप्रेशन कर. त्यावर भोसले पुन्हा सांगतो तिला की अगं असं दिसेल ना. नाही म्हणजे मला माझ्या मिशा खूप प्रिय आहेत. आता मोहिनी म्हणते कोणाला प्रॉमिस केलं आहे का काढणार नाहीस म्हणून. भोसले म्हणतो नाही नाही, मिशा असलं की कसं मॅनली वाटतं ना. तर असो, आता मोहिनीची कॅब आली आहे. ती कॅबमध्ये बसल्यावर भोसले तिला 500 रुपये रिटर्न करतोय त्या दिवशीचे. म्हणजे हसू नकोस प्लीज, पण कसं आहे ना तू तशीच निघून गेली, घे घे हे तुझेच असं समज. म्हणजे मोहिनीने बिल दिलं ते चुकतं केलं आहे आपल्या भोसलेने असं म्हणायला हरकत नाही. तर आता पुन्हा त्या शिवाजी साटमचा फोन येतोय. आता मोहिनी म्हणते उचल ना फोन, अरे इमर्जन्सी असेल त्यांना. तर आता भोसले आणि मोहिनीने एकमेकांना बाय केलं आहे. तर भोसलेने मोहिनी गेल्यावर त्या साटम साहेबांना कॉलबॅक केला आहे आणि आता डिरेक्ट साटम साहेब म्हणतात की तू आधी घरी ये. तर आता भोसलेने ती फुटेज बघितली आहे. आता साटम साहेब खूप टेन्शनमध्ये. ते म्हणतात हे बघ भोसले, तू समजू शकतोस सध्या आम्ही फक्त आणि फक्त तुझ्याकडेच मदत मागू शकतो, कारण मी आता खूप अवघड प्रॉब्लेममध्ये आहे. आर्यनची बातमी बाहेर पसरली तर तू समजू शकतोस माझ्या इमेजला धोका आहे. तू काहीही कर पण आर्यनची न्यूज माझ्यापर्यंत आण, म्हणजे आर्यनला शोध असं त्यांना म्हणायचं आहे. तर भोसले म्हणतो हरकत नाही आहे सर, पण आपल्याला या पुलकितपासून सुरुवात करावी लागेल. कुठल्या मित्राच्या फार्म हाऊसवर होता तो. तर आता ते साटम साहेब जरा जनरल माहिती देतात की मला त्याचा चेहरा माहिती नाही आहे, तो असा असा मित्र आहे. तर आता भोसले म्हणतोय सुरुवात तर पुलकितपासूनच करावी लागेल. आता साटम म्हणतात की हे बघ भोसले, तुझ्याकडे मित्र म्हणून मदत मागतोय, प्लीज हेल्प कर. तर आता भोसलेने सांगितलंय की तो पोलिसी खाक्या दाखवून त्या पुलकितला विचारपूस करणार आहे. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की जमदाडे त्या कॉन्स्टेबलच्या मेहुण्याला जाऊन भेटते आणि काहीतरी माहिती विचारते आणि भोसले त्या पुलकितला चांगलाच फटके हाणतो आणि त्याच्याकडनं एक काहीतरी महत्त्वाची इन्फॉर्मेशन काढतो. ती इन्फॉर्मेशन काय आहे ती त्यांनी ऐकवली नाही आहे, ती आपल्याला आता नंतरच कळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुन्ह्याला माफी नाही या मालिकेचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.